नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। बघा मित्रांनो, ज्या प्रकारे आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवतो त्या प्रकारे तुमच्याकडून सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतं। त्यामुळे तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण 10 जुलै रोजीचं करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर निश्चितच लेक्चरला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरुवात करूया आजचं सेशन। आजच्या सेशनमध्ये पहिला क्वेश्चन आहे, रेशन वितरणासाठी आधार आधारित फेस आयडेंटिफिकेशन सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य जे आहे तर ते कोणतं बनलं आहे? बघा मित्रांनो, रेशन वितरित करण्यासाठी आधार आधारित फेस आयडेंटिफिकेशन म्हणजे आपण जर बघितलं तिथे चेहऱ्याचं स्कॅनिंग घेतलं जाणार आहे आणि असं स्कॅनिंग घेऊन मग रेशन वितरित केलं जाणार आहे। तर असं करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं बनलेलं आहे? तर हिमाचल प्रदेश हे भारतातील पहिलं राज्य बनलं आहे, लक्षात ठेवा। बघा मित्रांनो, आपण जर इथे बघितलं तर या अगोदर काय केलं जायचं, रेशन वितरित करण्यासाठी बायोमेट्रिक जे आहे तर ते केलं जायचं। पण आता बायोमेट्रिक केलं जाणार नाहीये कुठं, हिमाचल प्रदेशमध्ये। कारण बायोमेट्रिकचे प्रॉब्लेम काय व्हायचे, रेशन मोस्टली ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वितरित केलं जातं आणि ग्रामीण भागामध्ये हार्डवर्क करणारे लोक जास्त असतात। त्यामुळे शेतीची कामं करता करता हाताचे जे काही ठसे आहे किंवा हाताची जे काही रेषा आहे तर त्या धुसर व्हायला लागतात, त्या कुठेतरी अस्पष्ट व्हायला लागतात। त्यामुळे त्यांचं बायोमेट्रिक यशस्वीरित्या सक्सेसफुल जे आहे ते होत नाही। त्याचबरोबर काही लोकांना उष्णतेचा प्रॉब्लेम असतो, हाताची कातडी निघतात, त्यामुळे त्यांचं बायोमेट्रिक जे आहे ते सक्सेसफुल होत नाही। त्यामुळे आता चेहऱ्याचं जे काही स्कॅनिंग जे आहे तर ते अशा प्रकारे केलं जाणार आहे। मग आपण जर बघितलं हिमाचल प्रदेशने रेशन वितरित करण्यासाठी आधार आधारित फेस आयडेंटिफिकेशन प्रोग्राम जो आहे तो सुरू केलेला आहे। आपण जर बघितलं तर असं करणारं हिमाचल प्रदेश पहिलं राज्य बनलेलं आहे। ही नवीन सुविधा राज्याच्या डिजिटल तंत्रज्ञान आणि प्रशासन विभागाद्वारे सुरू केली जात आहे। पूर्वी रेशन वितरित ओटीपी किंवा बायोमेट्रिक पद्धतीद्वारे केलं जात होतं, पण त्यामध्ये अडचणी येत होत्या, म्हणून नवीन पद्धत जी आहे तर ती विकसित करण्यात आलेली आहे। बघा मित्रांनो, काही राज्यांची योजना जसं की राहवीर योजना मध्य प्रदेशची आहे, इंदिरा सौर गिरी जल विकास योजना तेलंगणाची आहे, एतिकोली दुतीपात योजना आसामची आहे, पंडित लक्ष्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना हरियाणाची आहे, ज्योती योजना केरळची आहे, बाल संरक्षण राज्य कार्य योजना केरळची आहे, ग्रामपंचायत क्षेत्रातील संरक्षण कर्मचाऱ्यांच्या घरांना मालमत्ता करात पूर्णपणे सूट आंध्र प्रदेशने दिली आहे, आयुष्मान वय वंदना योजना दिल्लीची आहे, कैविनार थिट्टम योजना तमिळनाडूची आहे, पिंक ई रिक्षा योजना महाराष्ट्राची आहे, अंत्योदय गृहनिर्माण योजना ओडिशाची आहे, गरिबांसाठी मोफत चांगला तांदूळ योजना तेलंगणाची आहे, सौजन्य पथक योजना दिल्ली पोलिसाची आहे, राजीव युवा विकास योजना तेलंगणाची आहे, महिला समृद्धी योजना दिल्लीची आहे। बघा दुसरा क्वेश्चन काय आहे, तर जागतिक किस्वाहिली भाषा दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर किस्वाहिली भाषा जी आहे मित्रांनो तर ती केनिया, युगांडा, रवांडा या देशातील जवळपास 20 कोटी लोक ही भाषा बोलतात, किस्वाहिली भाषा, जिला बट्टू भाषा असं टोपण नाव सुद्धा आहे। तर ही भाषा जी आहे तर या भाषेचा जागतिक दिन 7 जुलै असतो, लक्षात ठेवा। 7 जुलै जर बघितलं तर हा किस्वाहिली भाषेचं जे काही योगदान आहे तर ते अधोरेखित करण्यासाठी साजरा करण्यात येतो। मग सांस्कृतिक विविधता, शांतता, एकता, आंतरराष्ट्रीय आंतरसांस्कृतिक संवाद, किस्वाहिली भाषेचं जे काही योगदान आहे तर ते किंवा किस्वाहिली भाषेबद्दल लोकांना माहिती उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी 7 जुलै हा दिवस किस्वाहिली भाषा दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो। यावर्षीची थीम आहे किस्वाहिली, अ ब्रिज फॉर कल्चरल डायव्हर्सिटी अँड इंटरकल्चरल डायलॉग। पुढे जाऊया, 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन कोणता देश करणार आहे? तर बघा मित्रांनो, 17वी ब्रिक्स शिखर परिषद जी आहे ती ब्राझील मधील रियो दी जानेरो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। रियो दी जानेरो या ठिकाणी कोणती परिषद आयोजित करण्यात आलेली आहे? 17वी ब्रिक्स शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। मग आपण जर बघितलं तर 18वी ब्रिक्स शिखर परिषद जी आहे ती भारतामध्ये होणार आहे। कुठं होणार आहे? भारतामध्ये होणार आहे। ब्रिक्स मध्ये आपण जर बघितलं तर ब्राझील, इंडिया, चायना, रशिया, 5वा देश आहे साऊथ आफ्रिका, हे 5 देश जर झाले, या व्यतिरिक्त अजून 5 देश आपल्याला कशामध्ये बघायला मिळतात? तर अजून 5 देश जे आहे तर ते आपल्याला ब्रिक्स संघटनेमध्ये बघायला मिळतात। मग त्यांची ट्रिक सांगतो मी तुम्हाला, ई वरून नाव लक्षात ठेवायचं।
इजिप्त झालं, इथोपिया झालं, इजिप्त इथोपिया, त्यानंतर इराण इंडोनेशिया, इराण झालं, इंडोनेशिया झालं, त्यानंतर UAE झालं. तर सगळ्यांमध्ये ई येतं. UAE मध्ये शेवटी आपल्याला ई बघायला मिळतात. हे 10 देश जे आहे तर ते ब्रिक्सचे सदस्य देश आहेत. पुढे जाऊया. 18वी ब्रिक्स शिखर परिषद कुठे होणार आहे? भारतात. 17वी कुठे झालेली आहे? तर ब्राझीलमध्ये झालेली आहे. 18वी ब्रिक्स शिखर परिषद 2026 मध्ये भारतामध्ये होणार आहे. पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन. कॉन्काकॉफ गोल्ड कप 2025 कोणत्या देशाने जिंकलेला आहे? तर कॉन्काकॅफ असं आहे ते. कॉन्काकॅफ हा गोल्ड कप जो आहे फुटबॉलची स्पर्धा आहे ही मेक्सिकोने जिंकलेली आहे. तर आता बघा, कॉन्काकॅफ ही जी स्पर्धा आहे ही कॉन्फेडरेशन ऑफ नॉर्थ सेंट्रल अमेरिकन अँड कॅरेबियन असोसिएशन फुटबॉल असा याचा फुल फॉर्म आहे. म्हणजे यामध्ये जे काही नॉर्थ अमेरिकेमधले देश आहे, जे काही सेंट्रल अमेरिकेमधले देश आहे आणि कॅरेबियन देश आहे तर त्यांची फुटबॉलची स्पर्धा आहे. या स्पर्धेचं फायनल अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये खेळवण्यात आलं. मेक्सिकोने अमेरिकेला हरवून ही स्पर्धा जिंकली. तर 10व्यांदा ही स्पर्धा मेक्सिकोने जिंकली आणि सर्वात जास्त वेळा मेक्सिकोने ही स्पर्धा जिंकलेली आहे. पुढे जाऊया. कोणत्या बुद्धिबळपटूने सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ क्रोएशिया 2025चा किताब जिंकला आहे? तर बघा मित्रांनो, मॅग्नस कार्लसनने जे काही सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ क्रोएशियाचा या स्पर्धेचा किताब जो आहे तर तो मॅग्नस कार्लसनने जिंकला. डी गुकेश या स्पर्धेमध्ये 3rd स्पॉटवर राहिलेला आहे. तर चेसची स्पर्धा होती बघा. आपण जर बघितलं मॅग्नस कार्लसनने सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ क्रोएशिया 2025चं विजेतेपद जिंकलेलं आहे. डी गुकेशने चमकदार कामगिरी केली आणि 3रं स्थान पटकावलेलं आहे. मग आपण जर बघितलं तर मॅग्नस कार्लसन जो आहे तो अव्वल खेळाडू ठरलेला आहे या स्पर्धेमधला. पुढे जाऊया. 6वा क्वेश्चन आहे. ब्रिटिश F1 ग्रँड प्रिक्स 2025 हा किताब कोणी जिंकलेला आहे? तर F1 जी स्पर्धा असते ती कारची असते, MotoGP जी असते ती 2 व्हीलरची असते. मग F1 ग्रँड प्रिक्स ब्रिटिश ही कोणी जिंकलेली आहे? तर लँडो नॉरिसने जिंकलेली आहे. तो स्वतः इंग्लंडचाच आहे. म्हणजे यांनी पहिल्यांदा ही स्पर्धा जी आहे तर ती जिंकलेली आहे, आपल्या मातृभूमीवर खेळवली गेलेली. तर हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर ब्रिटिश F1 ग्रँड प्रिक्स कोणी जिंकली? लँडो नॉरिसने. याने इतर बरेचशा स्पर्धा जिंकल्या पण हा सुद्धा मूळ ब्रिटिशच आहे आणि याने ब्रिटिश स्पर्धा पहिल्यांदा जिंकलेली आहे. त्यामुळं महत्वाचा मुद्दा ठरतो हा. पुढे जाऊया. बघा मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अभ्यास मित्राच्या सर्व कोर्सेसवर 20% ऑफ तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर या कोर्सेसमध्ये राज्यसेवा फाउंडेशन बॅच तसेच कंबाईन फाउंडेशन बॅच या तुम्हाला बघायला मिळतील. राज्यसेवा फाउंडेशन बॅच सोबत तुम्हाला 5 कोर्सेस फ्री मिळणार आहे. कंबाईन फाउंडेशन बॅच मध्ये तुम्हाला 4 कोर्सेस जे आहे या बॅच सोबत फ्री मिळणार आहे. त्याचबरोबर प्रिलिमच्या कंबाईनसाठी विजेता बॅच सुरू केलेली आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर राज्यसेवेसाठी आपण विजयश्री बॅच सुरू केली आहे आणि ग्रुप सी मेन्ससाठी आपण यशोदय बॅच सुरू केलेली आहे. त्याचबरोबर 21,000 PYQ ची आपण बॅच सुरू केली आहे. सब्जेक्ट वाईज सुद्धा आपण बॅच सुरू केली आहे. स्पेशल भूगोल PYQ बॅच, स्पेशल इतिहास PYQ बॅच, स्पेशल पॉलिटी PYQ बॅच आणि स्पेशल अर्थशास्त्र PYQ बॅच. तर 21,000 PYQ च्या तुम्ही स्पेशल सब्जेक्ट वाईज बॅच सुद्धा जॉईन करू शकता. या अभ्यास मित्राचे नोट्स तुम्हाला बॅच मध्ये मिळेल किंवा तुम्ही सेपरेट पण घेऊ शकता. टेस्ट सिरीज बॅच मध्ये तुम्हाला मिळेल, तुम्ही सेपरेट सुद्धा टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. राज्यसेवेसाठी आपण यशस्वी टेस्ट सिरीज सुरू केली आहे. आता हे डिस्काउंट ऑफर आहे, त्याचा लाभ कसा मिळवायचा? सर्वप्रथम आपला ऍप्लिकेशन डाउनलोड करा अभ्यास मित्र. त्यानंतर आपली बॅच सिलेक्ट करा, राज्यसेवेची जॉईन करायची कंबाईनची. मग बॅच सिलेक्ट केल्यानंतर डायरेक्ट बाय नाव नका करू. ही बॅच वैशिष्ट्य दिसतील, इथं रीड मोरचा ऑप्शन आहे, अजून खाली जा, रीड मोरवर क्लिक करा. खाली आल्यानंतर हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर नावाचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा आणि तिथे CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड टाका. स्पेस देऊ नका समोर आणि अप्लाय करा. जसं तुम्ही अप्लाय करणार तसं फी मध्ये 20% डिस्काउंट होऊन जाईल. बॅचचं टाइम टेबल दिलेलं आहे, त्यानुसार आपले लेक्चर सुरू आहे. पुढचा क्वेश्चन. कोणत्या राज्य सरकारने अरवली पर्वत रांगांमध्ये आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी विकसित करण्याची योजना आखली आहे? तर बघा मित्रांनो, हरियाणाने अरवली पर्वतामध्ये काय केलेलं आहे तर आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी विकसित करण्याची योजना आखली आहे. तर आपण जर बघितलं तर हा जो अरवली पर्वत आहे राजस्थान पासून जर आपण बघितलं सुरू होतो, त्यानंतर हरियाणामध्ये याचा काही भाग आहे, दिल्लीमध्ये याचा काही भाग आपल्याला बघायला मिळतो.
तर अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे असं जर आपल्याला प्रश्न विचारण्यात आला तर गुरु शिखर हे अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर, याची हाईट तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे. तर अरवली पर्वतामध्ये आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी विकसित करण्याचा निर्णय जो आहे तो हरियाणाने घेतलेला आहे. ही जंगल सफारी 10,000 एकर मध्ये विकसित केली जाणार आहे. लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर पर्यावरणाचे संवर्धन, वन्यजीव पर्यटनाला प्रोत्साहन देणे आणि रोजगार निर्माण करणे हे या पाठीमागं उद्दिष्ट आहे. पुढे जाऊया. 8वा क्वेश्चन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 134व्या ड्युरंड कप 2025च्या 3 ट्रॉफींचं अनावरण करण्यात आलं. यामध्ये कोणत्या ट्रॉफीचा समावेश नाहीये? तर ड्युरंड कप मध्ये 3 ट्रॉफी ज्या आहेत तर त्या आपल्याला बघायला मिळतात. ड्युरंड कप ही आशिया खंडातील फुटबॉलची सर्वात जुनी स्पर्धा आहे. आशिया खंडातील फुटबॉलची सर्वात जुनी स्पर्धा आहे ड्युरंड कप. मग या अंतर्गत प्रेसिडेंट कप ही एक ट्रॉफी दिली जाते, एक ड्युरंड कप नावाने ट्रॉफी दिली जाते आणि एक शिमला ट्रॉफी म्हणून दिली जाते. शिमला ट्रॉफी. तर कोणकोणते ट्रॉफी आहे? तर ड्युरंड कप ही एक ट्रॉफी आहे, त्यानंतर शिमला ट्रॉफी आहे आणि प्रेसिडेंट कप आहे, राष्ट्रपती कप. तर या 3 ट्रॉफी आपल्याला इथं बघायला मिळत आहे. यांचं अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजींनी केलेलं आहे. आपण या ट्रॉफी इथं बघू शकतो. तर गोल्डन बूट कप अशी कोणती ट्रॉफी नाहीये, हेच आपलं उत्तर असेल की कोणत्या या 3 ट्रॉफीमध्ये कोणत्या ट्रॉफीचा समावेश होत नाही. गोल्डन बूट अशी कोणती ट्रॉफी नाहीये. तर राष्ट्रपती भवनामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमामध्ये द्रौपदी मुर्मूजींनी या 3 ट्रॉफींचं अनावरण केलेलं आहे. ड्युरंड कप ही आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे. जगातील जुन्या स्पर्धांपैकी ही एक स्पर्धा आहे. आता हा ट्रॉफी टूर निघणार. या 3 ट्रॉफी ज्या आहेत त्या पहिले पश्चिम बंगालमध्ये लोकांना दाखवल्या जातील, नंतर झारखंड, आसाम, मेघालय, मणिपूर इथं लोकांना दाखवल्या जातील, कारण या राज्यांमध्ये फुटबॉल जो आहे तो लोकप्रिय आहे. मग ही स्पर्धा 23 जुलै ते 23 ऑगस्ट 2025 दरम्यान चालणार आहे. आणि या स्पर्धेची कितवी आवृत्ती आहे? आवृत्ती लक्षात ठेवा, आवृत्तीवर प्रश्न विचारला जाईल. 134वी आवृत्ती आहे. कितवी आवृत्ती आहे? कितवा ड्युरंड कप आहे? 134वा ड्युरंड कप आहे. पुढे जाऊन मग आपण विजेता वगैरे बघणारच आहोत, पण आवृत्ती पण महत्वाची आहे. 9वा क्वेश्चन. क्षय रोग रुग्णांसाठी मृत्यूदर अंदाज मॉडेल लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं बनलं आहे? तर बघा, क्षयरोग रुग्णांसाठी म्हणजे ज्यांना ट्युबरक्युलोसिस होणार आहे, टीबी होणार आहे, तर त्या टीबी झालेल्या रुग्णांसाठी मृत्यूदर अंदाज लावणारं मॉडेल जे आहे तर ते तमिळनाडूने लागू केलेलं आहे. आता हे मॉडेल नेमकं काय आहे? तर एखाद्या व्यक्तीला टीबी झाला तर त्याच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्या जाणार आणि त्याचा किती % चान्सेस आहे मृत्यू होण्याचा हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे त्याचं मापन केलं जाणार आणि त्यानुसार त्याला ट्रीटमेंट जे आहे ते दिली जाणार. तर अशा प्रकारचं AI मॉडेल जे आहे ते तमिळनाडूने लागू केलं आहे. तर क्षयरोग रुग्णासाठी मृत्यूदराचा अंदाज लावणारं मॉडेल जे आहे ते लागू करणारं तमिळनाडू हे भारतातील पहिलं राज्य बनलं आहे. हे मॉडेल ICMRच्या राष्ट्रीय महामारी विज्ञान संस्थेने विकसित केलेलं आहे आणि तमिळनाडूच्या विद्यमान टीबी सेवा ॲपशी ते एकत्रित करण्यात आलेलं आहे. मग गंभीर आजारी असलेल्या क्षयरोग रुग्णांना निदान झाल्यापासून रुग्णालयात दाखल होण्यापर्यंतचा सरासरी वेळ कमी करणे ह्या पाठीमागचं उद्दिष्ट आहे. तर आपण जर बघितलं तर मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्या लक्षात ठेवा. बाकी टीबी जो आहे तर तो कशामुळे होतो? म्हणजे जीवाणूमुळे होतो, व्हायरसमुळे होतो, की आपण म्हणूया कवकामुळे होतो, हे तुम्ही मला सांगा. आणि त्याचबरोबर तो ज्यामुळे होतो तर त्याचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे. तर टीबी ज्याच्यामुळे होतो, मग तो कवक असू द्या किंवा व्हायरस असू द्या किंवा जीवाणू असू द्या, त्याचं तुम्ही मला नाव सांगा. 10वा प्रश्न आहे 2026च्या AFC एशियन फुटबॉल आपण म्हणूया कॉन्फेडरेशन द्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या महिला आशिया कप फुटबॉल स्पर्धेचं आयोजन कोणता देश करेल? तर AFC महिला आशियाई फुटबॉल कपचं आयोजन जो आहे तर तो ऑस्ट्रेलिया करणार आहे. आपण जर बघितलं तर आशियाची फुटबॉल कप स्पर्धा आहे, तिचा आयोजन जे आहे ते ऑस्ट्रेलियाला करण्यासाठी आपण विनंती केली होती पूर्ण आशियातील देशांनी आणि त्यामुळे ऑस्ट्रेलिया जो आहे तो या स्पर्धेचं आयोजन करणार आहे 1 ते 21 मार्च 2026 दरम्यान. यामध्ये 12 संघ पार्टिसिपेट होणार आहे. हे सामने ऑस्ट्रेलियातील महत्त्वाचे जे काही फुटबॉल मैदान आहे सिडनी, पर्थ, गोल्ड कोस्ट या ठिकाणी यांचं आयोजन केलं जाणार आहे. 11वा क्वेश्चन. जुलै 2025 मध्ये कोलंबिया आणि कोणत्या देशाला न्यू डेव्हलपमेंट बँकेचे अधिकृत सदस्य बनवण्यात आलेले आहे?
तर ब्रिक्स बँक म्हणून पहिले ओळखलं जायचं, अशी बँक आहे न्यू डेव्हलपमेंट बँक. शॉर्टकट मध्ये हिला NDB म्हणून ओळखलं जातं. तर NDB मध्ये 2 ऍडिशनल सदस्य ऍड झालेले आहे. एक आहे कोलंबिया आणि दुसरा आहे उझबेकिस्तान. आणि NDB ची सदस्य संख्या झालेली आहे 11. मग आता बघा, कोलंबिया आणि उझबेकिस्तान यांना आपण ऍड केलेलं आहे आणि टोटल सदस्य संख्या 11 झालेली आहे. तर NDB चे सदस्य देश मी तुम्हाला सांगतो: अल्जेरिया, ब्राझील, रशिया, भारत, चायना, साऊथ आफ्रिका. तर हे दर मूळ 5 संस्थापक देश आहे. या व्यतिरिक्त अल्जेरिया, बांगलादेश, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त, कोलंबिया आणि उझबेकिस्तान अशा 11 देश जे आहे तर ते न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सदस्य आहेत. आता न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सदस्य वेगळे आहे, ब्रिक्सचे सदस्य वेगळे, हे लक्षात घ्या. 5 संस्थापक देश आपल्याला इथं कॉमन बघायला मिळतात, पण या व्यतिरिक्त UAE आपल्याला एक कॉमन बघायला मिळतो, पण बाकी सदस्यांमध्ये आपल्याला चेंजेस बघायला मिळतात. मग NDB ची स्थापना 2014 मध्ये झालेली आहे. आपण जर बघितलं संस्थापक सदस्य 5 देश आहे. 7 जुलै 2015 मध्ये हिचं उद्घाटन करण्यात आलं. हिचं काम जे आहे ते सुरू झालं. मुख्यालय शांघाय चीन मध्ये आहे. संस्थापक ब्रिक्स ग्रुप आहे. प्रमुख आहे दिलमार रोसेफ, पहिले अध्यक्ष होते KV कामत जे भारतीय होते. दिलमार रोसेफ हे ब्राझीलचे आहे. 12वा क्वेश्चन: भारतीयांमध्ये वयाशी संबंधित समस्यांचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी भारत उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? तर भारतीयांचं ॲव्हरेज एज काय आहे, मग वय वाढवण्यासाठी काय केलं जाऊ शकतं, तर या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने भारत नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. तर भारतचा फुल फॉर्म आहे बायो मेकर्स ऑफ हेल्थ, एजिंग, रेझिलियन्स, ॲडव्हर्सिटी अँड ट्रान्झिशन असा याचा पूर्णपणे फुल फॉर्म आपल्याला बघायला मिळतो. मग आपण जर बघितलं तर भारतीय लोकसंख्येत वृद्धत्वावर परिणाम करणारे शारीरिक, आण्विक आणि पर्यावरणीय घटक जे आहे तर त्यांचा अभ्यास यामध्ये केला जाणार आहे. आणि कशा प्रकारे लोकांचं एज खूप जे लवकर वृद्ध होतात काही लोक, तर त्यांना त्याची स्पीड कशी प्रकारे कमी केली जाऊ शकते याचा अभ्यास या भारत उपक्रमांतर्गत केला जाणार आहे. आजचे टेस्ट क्वेश्चन: 17वी ब्रिक्स परिषद कुठे झाली आहे हे तुम्ही मला सांगा. 18वी भारतात होणारी, पण 17वी कुठे झाली? NDB ची एकूण सदस्य संख्या किती झाली आहे? 2025 मध्ये ड्युरंड कपची आवृत्ती कोणती असेल? तर हे आजचे टेस्ट क्वेश्चन होते. जर तुम्हाला आपली बॅचेस जॉईन करायचे असेल तर आज 20% डिस्काउंट उपलब्ध आहे. कुपन यूज करा CJ लाईव्ह. टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाचं पेज फॉलो करा. CJ लाईव्ह कधी कधी येणार आहे तर सकाळी 10:30 वाजता आपलं इकॉनॉमिक्सचं लेक्चर असणार आहे आणि संध्याकाळी 9:30 वाजता आपलं पॉलिटीचं लेक्चर असणार आहे. हे टायमिंग आपले लक्षात ठेवा यूट्यूबचे. बाकी ॲपवर आपलं 1 वाजता लेक्चर असतं डेली. आपलं टेलिग्राम चॅनल आणि इंस्टा पेज फॉलो करून ठेवा अभ्यासविषयक नोटिफिकेशन आणि रील्ससाठी. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.